मोठ्याने सांगायचं. तुझं नाव सांगायचं. तुझं नाव काय? अरे बापरे, ऐकतच नाहीये ती. जिजाबाई. जिजाबाई काय करणार आहेस तू तलवार घेऊन? काय काय काढणार आहेस? बापरे, आम्हाला काय धोका नाहीये ना? आहे त्या काकांना समोरच्या. मला नाही जर मार्क दिला तर तलवार असं सांग बघायचं ना. बस, जोरदार टाळ्या. यानंतरची स्पर्धक त्रिशा परोळेकर, बँच नंबर 410 आहे. त्रिशा परोळेकर इथे समोर समोर. बाळ, तुझं नाव सांगशील? नाव सांग. इथे उभा राहील. अध्यक्षांना बोलवणार. तुझं नाव सांगशील मला? तुझं नाव सांगायचं आणि तुझ्या नंतर मग रोलचं नाव नंतर सांगायचं. ओके. रामेश्वर सुबोध गावकर. रामेश्वर सुबोध गावकर. तू काय झालायस? काय बनलायस? विठ्ठल. मग विटेवर तू उभा राहणार आहेस का? राहा ना. अरे वा, करकटावरी आणि विटेवर उभा. एका जोरदार टाळ्या आमच्या श्री विठ्ठलासाठी. साक्षात विष्णूचा अवतार श्री विठ्ठल. ओके, थँक्यू. चल बाळा. आरवी सावजी. आवडते 472 बॅच नंबर आहे. सर त्यांना डायलॉग आहेत त्या दोघांना. आणि त्याच्या सोबत सुद्धा आहे 69 नंबर. त्याचं नाव काय? नाही, तो स्पर्धेत नसतो. स्पर्धेतच आहे पण तो मोठ्या गटात जाणार. तो त्याचा को ऍक्टर आहे ना, त्याचं परीक्षण नाही होणार. त्याचं परीक्षण होणार नाही. तो नुसता बरोबर राहील. मग नेक्स्ट जेव्हा राऊंड असेल तेव्हा तो. हो हो. त्याच्या तुझं झालंय ना. ह्यांच्या विठ्ठलाला थोडस आपण बाजूला. आणि त्या विठा सुद्धा जरा त्या विठा सुद्धा बाजूला घ्या. पालकांना विनंती आहे, कृपया त्यांच्या पायकांच्या विटा आहेत, विटा त्या जरा कृपया. समोर उभे. तुझं नाव सांगशील? आरवी सावजी. आणि ती बनली आहे, कोण बनलीस पुन्हा एकदा सांग? जिजामाता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजामाता या ठिकाणी साक्षात उभ्या आहेत. एकदा जोरदार टाळ्या आपण जिजाऊंसाठी करायच्या आहेत. परीक्षण झालं. यानंतर पुढचं नाव स्वराज खोत. 455 नंबर. हर्षी भोजने 27 नंबर. हर्षी भोजने. पालकांनी कृपया हर्षीला पुढे घ्यायचंय. मुलं अज्ञान आहेत, लहान आहेत, पुढे या. थोडंसं सांभाळून सगळ्यांनी घ्यायचं आहे. इथे इथे आपण उभं करूया. तिकडे त्या काकांकडे बघा. ते काका आणि मॅडम आहेत तुमच्याकडे. अशी उभे, अशी समोर उभे. ओके, व्हेरी गुड. आणि हस बघूया छानपैकी. छानपैकी हस. ए, तुझं नाव सांग.
नाव सांग. तेव्हा सांगताय चॉकलेट गाव त्याला म्हणून. सांग नाव सांग. नाव सांग. कॅडबरी बरं तू कोण बनली आहेस? ठीक आहे. जिजामाता मगाशी झाल्या झाशीची राणी या ठिकाणी उभी आहे असं आपण समजूया. तू झाशीची राणी आहेस ना? काय ग? तिने बोलायचंच नाही असं ठरवलेलं आहे. ठीक आहे. परीक्षण झालंय पालकांनी. ये बघ. नम्रता कुशे बॅच नंबर 100. नम्रता कुशे इथे ना समोर. तिला समोर येते. समोर चेहरा करते. नम्रता कुशल आणि तू कोण बनलीस? कोळी. अरे वा, जोरदार टाळ्या. आमच्या कोळी तिथेच थांब. आमच्या कोळी भगिनीसाठी एकदा जोरदार टाळ्या. ते काकांकडे आणि त्या मॅडमकडे बघायचं. ते तुला छान छान मार्क्स देणार. ओके. झालं ना परीक्षा? चल बाळा या पालकांनी या. येस. पुढचा स्पर्धक नेक्स्ट. अर्शिता मुणकेकर 76 नंबरचा बॅच आहे. अर्शिता मुणकेकर. व्हेरी गुड. इथे समोर चेहरा कर तुझा. अर्शिता अजय मुंगेकर. अर्शिता मुणगेकर ती दुर्गा देवी बनलेली आहे. तिचा बॅच नंबर आहे 76. एकदा जोरदार टाळ्या. ज्या देवीचा जागर आपण करतो आहोत गेले 7 दिवस, ती साक्षात या ठिकाणी अवतरलेली आहे. एकदा जोरदार टाळा पुन्हा एकदा आमच्या स्पर्धकासाठी आपण देऊया. चला आपण या. रिधिमा शिंदे 428 नंबर बॅच नंबर. रिधिमा बॅच नंबर 428. ये इथे पुढे. येस. इथे त्या समोर बघायचं. तुझं नाव सांगशील? इथे लांब थोडीशी लांब आहे. येस इथे लांब. अजून थोडं लांब. देवी एकदा पुन्हा एक दुर्गा माता या ठिकाणी अवतरलेली आहे. जोरदार टाळ्या आपण या 428 बॅचच्या स्पर्धकासाठी द्यायच्या आहेत. पुनर्वित मेथर पुढचा स्पर्धक 142 ना. आमच्या छोट्या स्पर्धकांसाठी टाळ्या वाजत राहायला पाहिजे. छोट्या मुलांना स्टेज डेअरिंग. हॅलो. पुनर्वित येथील मेथड. हनुमान. जय हनुमान. पुनर्वित मेथड
एकदा जोरदार टाळ्या आपण पुनर्वित साठी देऊया. ओके काय नाही समोर घेऊया मी सगळ्यांना बघू मी त्याला 2 मिनिटं फक्त काय करूया हे जे आहेत ना स्पर्धक ना समाज नसतायत स्पर्धक समोरून सगळ्यांना बघायला हा राऊंड मध्ये किती राहिले समाज लगेच घेऊया 2 मिनिटात आणि सगळे ना साईडला थोडं आम्ही आमच्या स्पर्धकांना विनंती करतो आणि आमच्या सर्व पालकांना विनंती आहे की थोडं सेटिंग चेंज करायचं आहे, कारण आमच्या जे मागचे रसिक किंवा इकडचे रसिक आहेत त्यांना दिसत नाहीये. त्यामुळे सन्माननीय परीक्षकांचं जे टेबल आहे त्याची डिरेक्शन चेंज होते थोडीशी, आणि त्या हिशोबाने आमच्या स्पर्धकांची सुद्धा डिरेक्शन चेंज होईल. पुन्हा एकदा सर्व उपस्थितांचं शिल्पा येथील खोत मित्रमंडळाच्या वतीनं मी हार्दिक स्वागत करतो. आपल्याला माहिती आहे की आज 7वी माळ आहे, 7वा दिवस आहे, 7वी रात्र आहे आणि हा जागर संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे. आणि गेली 10 वर्ष हे मित्रमंडळ सातत्यानं हा उपक्रम राबवते आहे. शिल्पा खोत मॅडम या सामाजिक बांधिलकीच्या नात्यानं सुद्धा सातत्याने कार्यरत असतात, आपल्याला माहितीच आहे. आणि त्याचबरोबर सांस्कृतिक शैक्षणिक या क्षेत्रामध्ये सुद्धा त्या स्वतः अग्रेसर आहेत. आणि हा जो उत्सव आहे हा उत्सव गेली 10 वर्ष या ठिकाणी मोठ्या आनंदामध्ये मोठ्या उत्साहामध्ये सादर होतो. आणि विशेष करून खास महिलांसाठी हा उपक्रम आहे, फक्त महिला. दुसरं जे राऊंड आहे 7 ते 10 वयोगट, त्यांना विनंती आहे की समोरचा जो बॅनर आहे ना त्या बॅनरच्या समोर त्याने जायचंय एका पाठोपाठ एका रांगेमध्ये 7 ते 10 वयोगट. खुशी आचरेकर ठीक आहे. 3 ते 6 वयोगटातले जे स्पर्धक शिल्लक आहेत त्यांनी परीक्षकांच्या समोर यायचंय. बघू थांब जरा पुढे तुम्हाला कोणता पडला मेथर तुझा पडला मेथरला पुढे मेथर मगाची स्पर्धक मेथर या इकडे सर्व रसिकांच्या सोयीसाठी हा बदल केलेला आहे, हे डिरेक्शन चेंज केलंय. आता परीक्षकांना बघता येईल, त्याचबरोबर रसिकांना सुद्धा बघता येईल. आणि कोण राहिले 3 ते 6 मधलं कोण राहिलं तर